नहा के चल दिए. थर्मामीटरला ताप येऊन चालत नाही, नाही तर भलता ताप व्हायचा. या सगळ्या वाटचालीमध्ये एक 1970च्या आसपास मार्टिन सेलिगमन नावाचा एक तज्ञ सायकॅट्रिस्ट, त्याच्या डोक्यात एक वेगळी कल्पना आली. तो असं म्हणाला, जे तुम्हाला सुद्धा पटेल ते असं आहे. तो असं म्हणाला की आपण ज्यांना मानसिक आजार होतात त्यांना दुरुस्त करतो, पण सर्वसामान्य लोकांना, पैसा असून लोक आनंदी नसतात, समृद्धी असून सुखी नसतात, यशस्वी होऊनही कुढत राहतात, अतृप्त राहतात, अस्वस्थ राहतात. मग खरं सुख कशात आहे? जो माझा आजचा विषय आहे की सुख म्हणजे नक्की काय असतं, सुखाचा शोध काय सांगतो. माणसाच्या आयुष्याची परिणती जरी मृत्यू ही, तरी माणसाच्या आयुष्याचं प्रयोजन सुखाचा शोध आहे. आपल्या सगळ्यांना काय पाहिजे? आपण व्यवसाय करतो, मेहनत करतो, नोकरी करतो, कष्ट करतो, राबतो, प्राप्ती व्हावी. प्राप्तीतून काय मिळणार आहे? समृद्धी मिळणार आहे किंवा काही सुखाच्या वस्तू मिळणार आहेत. त्या कशाकरता पाहिजे आहे? आपलं आयुष्य सुखावह होणे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सुख असेल तर निरामयता लाभेल. हे आपलं साधं मागणं आहे. माणसाला मिळतं का सुख? 2 लाख वर्षापासून जो आधुनिक मानव झाला, आपलं शरीर 2 लाख वर्षापूर्वीचं आहे तसंच आजही आहे. आता आपली जीवनशैली इतकी बदललेली आहे, त्याच्यामुळे आपण अशा युगात राहतो आहोत की ज्या युगासाठी आपलं शरीर बनले. आपलं शरीर धावणे, पळणे, झाडावर चढणे, शिकार करणे, जीव बचावणे याच्यासाठी बनलेलं आहे, कष्टासाठी बनलेलं आहे. पण आपण सगळे कष्ट आपल्या आयुष्यातले काढून टाकले. पण आपण 2 पायावर चालू लागलो. हे दर मुलाला, बालकाला जन्मलेल्या शिकवावं लागतं. तुम्हाला गंमत वाटेल, तुम्ही जर लहान मुलाला 2 पायावर चालवणं शिकवलं नाही, तो 2 पायावर का चालतो? कारण तुम्ही हात धरून. लहान मूल जन्मापासून मोठं होईपर्यंत उत्क्रांतीची उजळणी करत असते. ऑन्कोजेनी रिकॅपिच्युलेट्स फायलोजेनी, म्हणजे मुलाची वाढ ही उत्क्रांतीची उजळणी असते. मुलाला भाषा येत नाही, ते जन्माला येतो, ते रांगतो, मग आपण त्याला 2 पायावर चालवतो. माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते. पालटून सुखासाठी वापरतो. यश म्हणजे सक्सेस, सुख म्हणजे प्लेजर, आनंद म्हणजे हॅपीनेस. आणि अजून एक संज्ञा आहे. तुम्ही यशस्वी असाल, सुखी असाल, आनंदही मिळेल, तरी शेवटी माणसाला कुठल्या स्थितीपर्यंत यायला पाहिजे? आयुष्याच्या उतरत्या संध्याकाळी माणसाच्या पूर्ण आयुष्याची गोळाबेरीज ही समाधानात पूर्ण व्हायला पाहिजे. पूर्तता समाधानाने येते. त्या स्टेजपर्यंत कसं यायचं, एक छोटासा आढावा